आणि आता पुणेकरांसाठीचं अजून एक महत्त्वाची बातमी, जर अति महत्त्वाचं काम नसेल तर कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन करण्यात येते। कारण गेल्या 1.5 महिन्यामध्ये पुण्यात 770 रुग्णांना उष्माघाताचा त्रास जाणवलेला आहे। 1.5 महिन्यात उन्हाच्या तडाख्यामुळे 770 रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत। शिवाय खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाले असण्याची शक्यता असल्याने ही आकडेवारी साधारण हजाराच्या पुढे असल्याचा अंदाज आहे। पुण्यात पुढचे 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा 40शी पार जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उष्णतेचा पारा चढतोय। आज तापमान थेट 42.1 अंशांवर पोहोचले। अवघ्या 2 दिवसात तापमानात 3 अंशांची वाढ झाली। दरवर्षी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद खामगावात होत असते। दरम्यान हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिलाय। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। विदर्भात मागील 2 दिवसापासून उष्णतेचा जो पारा आहे, उन्हाचा तडाखा हा जवळपास 40च्या वर गेलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात उष्ण म्हणून समजणाऱ्या खामगाव शहरात आपण आहोत। आपण इथे पाहू शकता, हे थेट दृश्य आहे कशा पद्धतीने आता या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणं टाळता आहे। एकंदरीत या उन्हाचा जो पारा जो आहे 40 ते 42 डिग्रीच्या मध्ये हा कुठेतरी आता हे उन्हाचे चटके इथे जाणवू लागत आहे। आणि त्याचाच मुख्य म्हणजे एकंदरीत पाहता की जे शहरातील पेट्रोल पंप पण आहे की तिथे काही दिवस पूर्वी अख्खा रांगा लागलेल्या आपल्याला चित्र दिसत होत्या, ते देखील कुठे आता या कालावधीमध्ये आपल्याला ओस पडलेले इथे आपण पाहू शकता। नागरिक अत्यंत या दरम्यान म्हणजे साधारणतः 12 ते 5 वाजेच्या दरम्यान कुठेतरी आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरणं देखील टाळता आहे। आणि त्याच संदर्भात इथे आपण हे चित्र पाहू शकता की अत्यंत तुरळक असे इथे आपल्याला इथे दिसत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता इथले पेट्रोल पंपवरचे काही कर्मचारी आहे। आम्हाला सांगा की हे खामगाव शहरातलं कसं काय तापमान आहे, काय असतं? खामगाव शहरात सरासरी जास्तच तापमान असते आणि दुपारी समजा 12-1च्या पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थोडी गिराईक कमीच राहते। नंतर मग संध्याकाळी सुरळीत व्यवस्थित जे गिराईक असते तसेच राहते। दुपारी 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत गिराईक कमीच राहते। हा उन्हाचा तडाखा साधारणतः किती असतो जास्तीत जास्त खामगाव? खामगाव दरवर्षी जास्तच असतो। खामगाव म्हणजे टॉप मोस्टच आहे, दरवेळेस तेवढंच असते, जास्तच असते। यावर्षी तर अजून जास्त जाणवणार, 2-3 दिवस झाला तर एकदमच जास्त जाणून राहिलो। बरोबर आहे। अजून तर पुढचा मे महिना घेणार आहे। असेच आपल्यासोबत काही आहे की कसं काय खामगाव शहरातलं उन्हाच्या बाबतीत काय असते, कसं काय तापमान सांगाल? तापमान 47 वर जाते, 49ला जाते। सध्या काल इतकं तापमान होतं की बाहेर निघाले की ते आपले ऊन जास्त होती। पण लोकांचे काम आहे, गरीब लोक काम करत आहे, आम्ही पण काम करत आहे। तर एकंदरीत पुन्हा आपण हे चित्र जे आहे की हा जो जिल्ह्यातला सर्वात उच्चांक गाठणारा हा जो खामगाव शहर जे आहे तिथे देखील कुठे आता पारा जो आहे हा 42-43 डिग्री पर्यंत कुठेतरी जात आहे। यामध्ये दुपारी घरातून शक्यतो निघणं म्हणजे घरातून जे तुमचे जे कामं जे असतील ते यावेळेस टाळण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा, खामगाव।